नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सावंत पाटील, महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा. मागच्या क्लासमध्ये आपण सचिवाची कार्यपद्धती या पाठ्यपुस्तकातील संस्थात्मक वित्तव्यवस्थेचे स्रोत हा पाठ पाहत होतो. हे प्रकरण पाहत होतो. त्यामध्ये आपण बऱ्याच घटकांविषयीची माहिती मिळवली. आज आपण व्यावसायिक बँका या घटकाविषयीची माहिती मिळवणार आहोत. चला तर सुरुवात करूयात. व्यावसायिक बँका अल्प व मध्यम मुदतीच्या व्यावसायिक वित्तीय गरजांसाठीच्या वित्तपुरवठा करणारे अनेक स्रोत आहेत. या सर्वांमध्ये व्यावसायिक बँका हा सगळ्यात प्रबळ असणारा स्रोत आहे. व्यावसायिक बँका भारतातील संस्थात्मक वित्तव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. प्रत्येक ठेवीदाराच्या व्यक्तिगत गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विविध ठेव योजना बँका राबवत असतात. अशा विविध ठेव योजनांमधून लोकांची बचत एकत्र केली जाते. सर्वसाधारण जनतेकडनं या ठेव योजनेमधून काय केली जाते? बचत एकत्र केली जाते व ही बचत संस्थात्मक योजनांच्या वित्तीय गरजा भागविण्यासाठी वापरली जाते. म्हणजेच कंपनीच्या वित्तीय गरजा भागविण्यासाठी वापरली जाते. यामध्ये तिघांचाही फायदा आहे. एक तर कंपनीचाही फायदा आहे, त्यांना गरज असताना भांडवल उपलब्ध करून दिलं जातं. त्यानंतर सर्वसाधारण लोकांचाही, जनतेचाही त्या ठिकाणी फायदा आहे. बँकेकडे ठेवलेल्या बचतीवरती बँक त्यांना मोबदला देते आणि बँकेचाही या ठिकाणी फायदा आहे. तर असं तिघांनाही या ठिकाणी फायदा आपल्याला दिसून येतो. संस्थांचे उधारीचे पैसे परत करण्यासाठी असो किंवा मुदतीचे कर्ज असो, अशा विविध कारणांसाठी बँका वित्तीय मदत करत असतात. जसं की कंपन्यांना मुदतीचे कर्ज देऊन बँका मदत करत असतात. त्याचबरोबर कंपन्यांचे भाग आणि कर्जरोखे विकत घेतात आणि बँका कंपन्यांना मदत करत असतात. त्याचबरोबर कंपनीच्या प्रतिभूतींच्या खरेदीची हमी घेतात. जर बाजारपेठेमध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस कंपन्या प्रतिभूतींची विक्री करण्यास सुरुवात करतात, अशा वेळेस कंपनी कायद्यामध्ये कंपनी स्थापित करण्यासाठी किमान अभिदानाची रक्कम ही जमा झाली पाहिजे. आणि अशा स्थितीमध्ये जर किमान अभिदानाची रक्कम जर जमा होत नसेल तर कंपन्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकत नाहीत. अशा वेळेला बँका या प्रतिभूतींच्या खरेदीची हमी घेतात व किमान अभिदान गोळा करण्यास कंपन्यांना मदत करत असतात. अशी हमी देखील त्या ठिकाणी घेऊन कंपन्यांना ते मदत करत असतात. अल्पकालीन वित्त पुरविण्यात व्यावसायिक बँका महत्त्वाची भूमिका बजावतात. दीर्घकालीन किंवा मध्यम तर पुरवितच असतात, पण अल्पकालीन वित्त पुरविण्यासाठी व्यावसायिक बँका महत्त्वाची भूमिका बजावतात. ते खेळत्या भांडवलाच्या वित्तीय गुंतवणुकीचे प्राथमिक स्रोत बनले आहेत. बरं का? खेळत्या भांडवलासाठी वित्त पुरवठा करण्याचा प्राथमिक स्रोत म्हणजे बँकेची कर्ज व व्यापारी कर्ज होय. ज्या कंपन्यांना अल्प कालावधीच्या भांडवलाचा पुरवठा बँका करत असतात, अशा कंपन्यांना दैनंदिन कारभारासाठी खेळत्या भांडवलाची आवश्यकता ही कमी भासते. जेव्हा त्यांना भांडवलाची आवश्यकता आहे तेव्हा जर बँका जर अल्प मुदतीचं कर्ज जर पुरवठा करत असतील, अशा वेळेस खेळत्या भांडवलाची आवश्यकता ही कंपनीला कमी भासते. तर व्यावसायिक बँकांच्या सुविधा म्हणा किंवा योजना म्हणा किंवा व्यावसायिक बँकांच्या कर्जाचे प्रकार हे आता आपण पाहूया. तर बँकांच्या कर्जाचे प्रकार आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत. एकूण 4 प्रकार. त्यामध्ये अधिविकर्ष, ज्याला आपण ओव्हरड्राफ्ट्स म्हणतो, त्यानंतर सीसी रोखपत, ज्याला आपण सीसी म्हणतो, कॅश क्रेडिट असे संबोधतो. त्यानंतर रोकड कर्ज, ज्याला आपण कॅश लोन असा एक कर्जाचा प्रकार आहे. त्याचबरोबर
सूट देऊन हुंडी वटविणे हा एक कर्जाचा प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहावयाचा आहे. चला तर मग सुरुवात करूयात. अधिविकर्ष सवलत किंवा अधिविकर्ष ही सुविधा बँक कोणाला देते, तर ही सुविधा बँक ज्या कंपन्यांचं बँकेमध्ये चालू खातं करंट अकाउंट असेल अशांनाच ही सुविधा देते. कर्जदार या खात्यातून जेव्हा आवश्यक असेल तेव्हा गरजेनुसार रक्कम काढू शकतो. बँकेने दिलेल्या एका ठराविक कर्जाच्या मर्यादेपर्यंत जास्तीत जास्त रक्कम खातेदार त्याच्या खात्यातून काढू शकतो किंवा काढता येते. या मर्यादेपर्यंत खातेदार कितीही वेळा अशी रक्कम काढू शकतो. खातेदार या रकमेची परतफेड त्याच्या सोयीनुसार करू शकतो. म्हणजेच काय, तर कर्जाची रक्कम केव्हा व कोणत्या तारखेला परत करावयाची असे कुठेही नमूद करण्यात आलेले नसते. खातेदार त्याची गरज पूर्ण झाल्यानंतर रक्कम परतफेड करू शकतो. जेवढी वास्तविक रक्कम खातेदार काढतो त्या रकमेवर व्याजाची आकारणी केली जाते. उदाहरणार्थ, बँकेने 10 लाख कर्जाची मर्यादा खातेदाराला त्याच्या खात्यावरती दिली आहे असेल, परंतु खातेदाराने 7 लाख इतकी रक्कम खात्यातून उचलली असेल तर खातेदाराला 10 लाख रकमेवर व्याज भरण्याची आवश्यकता नाही, तर त्याने 7 लाख या रकमेचे जेवढे व्याज होईल तेवढाच भरणा त्याला करावा लागेल. म्हणजेच जेवढी वास्तविक रक्कम खातेदार काढतो त्या रकमेवरच व्याजाची आकारणी या ठिकाणी केली जाते. पुढचा प्रकार पाहू. रोखपत, ज्याला आपण कॅश क्रेडिट म्हणतो, सीसी. हा एक महत्वाचा व लोकप्रिय असा कर्जाचा प्रकार आहे. आपण सुद्धा बऱ्याच वेळेस ऐकला असेल व्यावहारिक एक कामकाजामध्ये की सीसी हा शब्दप्रयोग आपण सुद्धा ऐकला असेल. कॅश क्रेडिट, ज्याला आपण रोखपत असे समजतो. एका ठराविक तारणाच्या मार्जिन पर्यंत आता मार्जिन म्हणजे काय, तर मार्जिन म्हणजे जी ठराविक किमतीची मालमत्ता तारण म्हणून ठेवावी लागते ती होय. त्याला आपण काय म्हणतो, मार्जिन असे म्हणतो. कर्जदार कर्जाची रक्कम त्या ठराविक मार्जिन पर्यंत खात्यातून काढू शकतो. रोखपत सुविधा मालमत्ता तारण ठेवून दिली जाते. हा फरक आहे अधिविकर्षाच्या सुविधेमध्ये आणि रोखपत या सुविधेमध्ये. व्याज हे मंजूर केलेल्या पूर्ण कर्जावर न घेता जेवढी रक्कम कर्ज म्हणून काढली जाते त्यावरच व्याजाची आकारणी केली जाते. आलं का लक्षात? इथेही वरच्या सारखं जर 10 लाख जर मंजूर झाला असेल तर आणि प्रत्यक्ष जर खातेदारांनी 6 लाख 7 लाख रुपये रक्कम उचल केली असेल तर अशा वेळेस त्यांनी जेवढी रक्कम खात्यातनं काढलेली आहे तेवढ्याच रकमेवरती व्याज आकारणी केली जाते. अधिविकर्षामध्ये मालमत्ता तारण ठेवली जात नाही. फरक पहा दोघांमध्ये, वरच्या दोन सुविधांमध्ये किंवा प्रकारांमध्ये. अधिविकर्षामध्ये मालमत्ता तारण ठेवली जात नाही, तर अधिविकर्ष ही सुविधा खातेदाराचा बँकेशी असलेला एकूण व्यवहार व त्याच्या व्यावसायिक पत पाहून दिली जाते. तिथं मालमत्ता तारण ठेवली जात नाही. तर रोखपत कॅश क्रेडिट ही सुविधा खातेदाराची मालमत्ता तारण ठेवून दिली जाते. पुढचा प्रकार पाहूया आपण, रोकड कर्ज. हा देखील सर्वांच्या परिचितीचा व सर्वात प्रसिद्ध असा कर्जाचा प्रकार आहे, ज्याला आपण कॅश लोन असे म्हणतो. रोकड कर्ज हे सरळ सरळ कर्ज देण्याचा प्रकार आहे. या प्रकारामध्ये बँक कर्जाची संपूर्ण रक्कम कर्जदाराच्या खात्यामध्ये जमा करते.
या संपूर्ण रकमेवर बँक व्याज आकारणी करते. संपूर्ण रकमेवर. जर मुद्दलाची रक्कम, आता इथं हा फरक आहे, जर मुद्दलाची रक्कम हप्त्याने परत केली तर जेवढी उर्वरित रक्कम असेल त्यावर व्याज आकारणी केली जाते. समजा 10 लाख रुपये जर कर्ज स्वीकारलेला असेल, खात्यामध्ये कर्जदाराची रक्कम जमा केली असेल, तर 10 लाख या संपूर्ण रकमेवरती बँक सुरुवातीला काय करते? व्याज आकारणी करते. खातेदारांनी जर जी 10 लाख मुद्दल आहे त्या मुद्दलाची रक्कम जर खातेदारांनी हप्त्याने जमा केली, समजा 1 लाख रुपये त्यांनी भरणा केला, तर जेवढी उरलेली रक्कम असेल, म्हणजे आता उर्वरित रक्कम किती आहे? 1 लाख भरणा केल्यानंतर 9 लाख रुपये आहे. तर उर्वरित रकमेवरती खातेदाराला त्या ठिकाणी व्याज भरावं लागतं. असं कमी 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 जेवढी रक्कम हप्त्याने खातेदार भरणा करत तेवढ्या उर्वरित रकमेवरती खातेदाराला काय करावं लागतं? त्या ठिकाणी व्याजाचा भरणा हा करावा लागतो. पुढचा जो प्रकार आहे कर्जाचा तो पाहू. सूट देऊन हुंडी वटविणे, यालाच आपण सूट देऊन विपत्र वटविणे असे देखील म्हणतो. आलं का लक्षात? तर हुंडी किंवा विपत्र म्हणजे काय ते आपण पाहूया. विपत्र किंवा हुंडी म्हणजे एक लिखित दस्तऐवज असून जो विपत्र बनविणाऱ्याची स्वाक्षरी असलेला विना अट हुकुमनामा आहे. जो विपत्र बनवितो त्याची स्वाक्षरी असलेला विना अट हुकुमनामा आहे. त्यात विपत्र धारकास अथवा नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीस ठराविक रक्कम देण्याचे दर्शविलेले असते. ही ठराविक रक्कम ठराविक कालावधीनंतर देण्याचे त्यावरती दर्शविण्यात आलेले असते. तर हुंडी हे काय? विनाअट हुकुमनामा आहे. यामध्ये 2 व्यक्ती असतात. एक विपत्र बनविणारा म्हणजे हुंडी बनविणारा असतो आणि दुसरा त्या विपत्रावरती किंवा नामनिर्देशित केलेला व्यक्ती असतो जो विपत्र धारक असतो. असे 2 व्यक्ती त्यावरती दर्शविण्यात आलेले असतात. विपत्राची वैशिष्ट्ये पाहू आपण. तो एक विनाअट हुकुमनामा आहे. ज्या व्यक्तीस हुंडी द्यावयाची असते त्याचे नाव त्यावर लिहिलेले असते. यावर देय रक्कम नोंद केलेली असते. किती रक्कम द्यावयाची आहे, ज्या व्यक्तीने विपत्र स्वीकारलेला आहे त्या व्यक्तीने किती रक्कम द्यावयाची आहे त्याची नोंद या विपत्रावरती असते. व त्याचबरोबर त्यावरती तारीख आणि सही देखील असते. एका ठराविक दिवशी किंवा त्या दिवसानंतर, काळजीपूर्वक ऐका, एका ठराविक दिवशी किंवा त्या दिवसानंतर आदेशक शब्द ऐकला असेल तुम्ही. आदेशक ज्याला आपण विक्रेता म्हणू या ठिकाणी. आदेशक विक्रेता आदेशितीकडून म्हणजेच खरेदीदाराकडून रक्कम मिळवू शकतो. आलं का लक्षात? विक्रेता खरेदीदाराकडून एका ठराविक दिवशी किंवा त्या दिवसानंतर रक्कम मिळवू शकतो. असा तो विनाअट हुकुमनामा लिहून देण्यात आलेला असतो. आदेशक म्हणजेच विक्रेता या ठराविक दिवसाच्या आधीच, समजा आदेशितीने किंवा खरेदीदाराने 3 महिन्यानंतर जर रक्कम परत करण्याची तारीख लिहून दिलेली असेल आणि आदेशकाला म्हणजेच विक्रेत्याला त्या आधीच जर पैशाची किंवा रकमेची आवश्यकता भासली असेल तर एका ठराविक दिवसाच्या आधीच जर त्याला पैशाची गरज भासली तर बँकेकडून हुंडीवर सूट घेऊन, म्हणजेच आदेशक विक्रेता कोणाकडे जातो? तो वचननामा, तो विनाअट हुकुमनामा घेऊन बँकेकडे जातो. बँकेकडून
हुंडीवर सूट घेऊन ही रक्कम तो मिळवू शकतो, परंतु ही रक्कम मूळ रकमेपेक्षा कमी रक्कम तो त्या ठिकाणी स्वीकारतो. याचाच अर्थ काय होतो, तर बँकेला हुंडी विकणे असा त्याचा अर्थ होतो. विक्रेता काय करतो, हुंडी बँकेला विकतो आणि त्याच्या बदल्यात जी काही रक्कम त्या हुंडीवरती दर्शविण्यात आलेली असते, समजा 50,000 इतकी रक्कम जर हुंडीवरती दर्शविण्यात आलेली आहे, तीही किती महिन्यानंतर द्यायचं ठरवलेलं आहे खरेदीदारांनी, 3 महिन्यानंतरची तारीख त्यावरती दर्शविण्यात आलेली आहे. अशा वेळेस विक्रेता आदेशक जर त्याला पैशाची गरज भासली त्या अगोदरच, त्या तारखेच्या अगोदरच, तर अशा वेळेस तो बँकेला हुंडी काय करतो, विकतो आणि त्याचा मोबदला तो तात्काळ मिळवितो. पण त्याला हुंडीवरती दर्शविण्यात आलेली पूर्ण रक्कम बँक अदा करत नाही, तर त्यापेक्षा कमी रक्कम बँक त्याला अदा करते. कारण काय, तर ठरलेल्या तारखेच्या अगोदर बँक त्याला ती रक्कम काय करत आहे, देत आहे म्हणून. पण बँक हुंडीच्या दर्शनी मूल्यापेक्षा कमी मूल्य देऊ करते. पहा या ठिकाणी दिलंय, पण बँक हुंडीच्या दर्शनी मूल्यापेक्षा कमी मूल्य देऊ करते. हे मूल्य म्हणजेच सूट होय, म्हणून तिथं नाव दिलंय सूट देऊन हुंडी वटविणे. हे मूल्य म्हणजेच सूट होय. इथं विक्रेत्याचा संबंध संपला. यानंतर बँक आदेशकाच्या विक्रेत्याच्या खात्यात रक्कम जमा करते व विपत्राच्या ठराविक तारखेस, पहा वरती विक्रेत्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा केल्यानंतर आदेशक म्हणजेच विक्रेत्याचा या ठिकाणी जो काही करार असतो तो संपतो व विपत्राच्या ठराविक तारखेस बँक आदेशितीकडून म्हणजेच खातेदाराकडून रक्कम वसूल करते. मग ते उर्वरित जे काही दिवस असतील त्या दिवसानंतर जी काही तारीख त्यावरती विपत्रावरती नमूद केलेली आहे त्या तारखेला बँक खातेदाराकडून रक्कम वसूल करते. आलं का लक्षात? तर याला आपण म्हणतो सूट देऊन हुंडी वटविणे किंवा सूट देऊन विपत्र वटविणे, हा देखील शब्दप्रयोग या ठिकाणी केला जातो. तर हे आहे व्यावसायिक बँका. व्यावसायिक बँकेच्या हे कर्जाचे प्रकार, एकूण 4 प्रकार आहेत. त्यामध्ये आपण अधिविकर्ष, कॅश, त्यानंतर रोखपत आणि त्यानंतर रोकड कर्ज आणि चौथा जो पाहिला आपण सूट देऊन हुंडी वटविणे, असे 4 कर्जाचे प्रकार किंवा सुविधा बँका या व्यावसायिक संस्थांना देत असतात. आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.